आजचा हा कायदा इथं आणलाय, मंत्री सिरियस नाहीये, आपापसात सगळे गप्पा मारतायत, मस्तपैकी सभागृह चालू आहे. विरोधी पक्षांनी घसा किती फोडला, किती कंठशोष केला, तरी सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही. कारण सरकार एका मस्तीमध्ये आहे की आमच्याकडे प्रचंड अशा प्रकारची मेजॉरिटी आहे. या घमेंडीमध्ये, या मस्तीमध्ये सरकार आहे. मला एक प्रश्न विचारला त्या ठिकाणी सरकारला की आता 2 मिनिटापूर्वी हे विधेयक मांडलं गेलं, 2 मिनिटापूर्वी एक मध्ये दुसऱ्या मंत्री महोदयांनी विधेयक मांडलं आणि नंतर लगेच हे मंत्रिमंडळामध्ये विधेयक चर्चेला आलं. हे कसं काय होऊ शकतं? याचा ऑर्डिनन्स पूर्वी मांडलं होतं का? आम्हाला ऑर्डिनन्स दिला होता का? ऑर्डिनन्स दिला गेलेला नव्हता. याचं कुठेही अध्यादेश निघालेला नव्हता. आज शेवटचा दिवस आहे. 1 मिनिटापूर्वी विधेयक सभागृहासमोर मांडायचं, सभागृहाची मांडण्याला परवानगी घ्यायची आणि 1 मिनिटानंतर मंजुरीला द्यायचं. हा कुठून कुठून हा विचार येतो? हा विचार येतो तुम्हाला काय गद द्यायचं असलं तर द्या, नाही तर देऊ नका, आमच्या बाजूला मेजॉरिटी, आम्ही मंजुरी घेऊ. त्याचा परिणाम समाज जीवनावर काय होतो हे सरकारनं पालक म्हणून, पालकत्व म्हणून विचार करण्याची गरज आहे. माननीय मंत्री महोदय म्हणाले की 2015 साली हा कायदा आला होता, 2017 साली आला होता, 2019 साली आला होता, 2022 साली आला. का अशा प्रकारची स्थित्यंतरे, अशा प्रकारची विचारामध्ये बदल का सातत्यानं होतोय? का दर 2 वर्षांना तोच कायदा उलटसुलट करून राबवला जातोय? त्याचे बरे वाईट परिणाम काय हे मंत्री महोदय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर जाणं गरजेचं होतं. त्यावेळेचा आम्ही कायदा आज का बदलला, आज का बदलावा लागला? इतकी अर्जन्सी काय आहे की 1 मिनिटापूर्वी आम्ही हा कायदा सभागृहासमोर म्हणजे इंट्रोड्यूस करण्याकरता, सभागृहासमोर पटलावर ठेवण्याकरता 1 मिनिटापूर्वी आम्ही का आणतो आणि 1 मिनिटानंतर मंजुरी का घेतो? काय इतकी घाई काय आहे? अर्जन्सी काय आहे? महाराष्ट्रामध्ये निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लागल्यात, त्या लागल्यात. उद्या आचारसंहिता ताबडतोब लागेल. आजच्या आज आम्हाला हा कायदा पारित केला नाही तर त्याच्यामध्ये संभाव्य खूप मोठ्या अडचणी होतील. काय काय अडचणी? काय उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकांबरोबर या महानगरपालिका, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत का? आणि म्हणून आम्हाला घाई आहे, हे आम्हाला कळलं पाहिजे, हे आम्हाला सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी या खात्याचा राज्यमंत्री होतो. माननीय पृथ्वीराज बाबा या खात्याचे मुख्यमंत्री तथा त्या ठिकाणी नगरविकास मंत्री होते. या राज्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा कायद्यामध्ये आता मुंबई महानगरपालिका सोडून महाराष्ट्रातल्या बाकीच्या महानगरपालिकांमध्ये प्रभाग समितीमध्ये 3 पेक्षा कमी नसतील आणि 5 पेक्षा जास्त नसतील अशा प्रकारची तरतूद आपण मंत्री महोदय या कायद्याच्या द्वारे इथं आणलेली आहात. अध्यक्ष महोदय, मला सांगायचंय सरकारला, माननीय मुख्यमंत्री महोदय या खात्याचे स्वतः नगरविकास मंत्री आहेत एकनाथराव शिंदे. अरे तुम्हीच तर कायदा केला होता 2019 साली, तुम्हीच केलेला कायदा 2022 साली का बदलताय? याचं कारण तुम्ही समर्पकपणे महाराष्ट्राच्या समोर ठेवत नाही. 2022 साली तुम्हीच केलेला कायदा पुन्हा 2024 साली बदलासारखा सभागृहासमोर का आणताय? त्याची समर्पक तुम्ही कारण इथं आणलीत नाही. काम असं करा, आम्ही पूर्वी ज्या वेळेला त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तथा नगरविकास कॅबिनेट मंत्री होते आणि मी राज्यमंत्री होतो, त्यावेळेला महाराष्ट्रामधला मुंबई महानगरपालिकेचा कायदा 1988चा कायदा आजही लागू चालू आहे. 1888चा कायदा आजही लागू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला म्हणजे मुंबई महानगरपालिकेला लागू आहे. बाकी मग पुणे आणि नागपूर महानगरपालिकेचा वेगळा होता, इतर महानगरपालिकेचा वेगळा होता. त्याच्यामध्ये आम्ही समांतरता आणली आणि क्लासिफिकेशन केलं. अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग हे समान कायदे असले पाहिजेत. मग नगरपालिका कुठलीही असू द्या, महानगरपालिका कुठलीही असू द्या, कायद्यामध्ये समानता असली पाहिजे आणि त्या समानतेनुसार हा कायदा 1949चा महानगरपालिका कायदा म्हणून अस्तित्वात आला. अशा पद्धतीची त्याच्यामध्ये रचना झाली आणि त्या कायद्याला 1949चा कायदा म्हणून ओळखलं जातं. 1949चा कायदा ओळखला जातो. त्यापेक्षा वेगवेगळ्या महानगरपालिकांचे वेगवेगळे कायदे होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या महानगरपालिकांचे, नगरपालिकांचे, नगरपंचायतीचे वेगवेगळे डीसीआर होते. समजून घ्या, आपण डीसीआर होते. त्या डीसीआर मध्ये सुद्धा आम्ही क्लासिफिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये समानता आणण्याचं काम आम्ही केलं.
सरकार येतात, सरकार जातात, सरकार बदलतात, ती बदलत राहणारच आहेत. परंतु प्रत्येकाचा त्याच्यामध्ये राजकीय हेतू असण्यापेक्षा महाराष्ट्राच्या एकंदरीत जनतेच्या हिताचं काय आहे आणि त्याच्यामध्ये समानता काय आहे, अशा प्रकारचे मंत्री महोदय कायदे येणं गरजेचं आहे. कायदे येणं गरजेचं आहे. तुमचेच कायदे वर्षा 2 वर्षात तुम्ही स्वतःच बदलणार आणि मग ते बदलायला हरकत नाही, पण बदलत असताना त्याचा समाजावर काय विपरीत परिणाम झाला म्हणून आम्ही हे बदलतो हे सांगण्याची गरज आज या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून मला एवढंच फक्त सांगायचं आहे की आपण हा असा एकदम अर्जंटमध्ये एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचा आणि दुसऱ्या मिनिटाला तो पारित करून घ्यायचा. असं काय घडलंय ते महाराष्ट्राला कळू द्या. अशी काय अर्जन्सी आहे ते महाराष्ट्राला कळू द्या. उद्याच्या उद्या तुम्ही या महाराष्ट्रामध्ये 20 मार्च 2022 ला थांबलेल्या निवडणुका 20 मार्च 2022 पासून या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय कारभार सुरू झालाय. त्या प्रशासकीय कारभारामुळं काय काय अधिकारी महाराष्ट्रामध्ये उच्छाद मांडलाय तो एकदा जाऊन बघा. एकदा जाऊन बघा. आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत म्हणून म्हणतात. 3 स्तंभांपेक्षा फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीला जबाबदार हे लोकप्रतिनिधी धरलं जातं. आपण सुद्धा आपल्या राजकारणाकरता एकमेकावर वाटेल ते आरोप या ठिकाणी राजकीय करत असतो. त्याचा फायदा उरलेले 3 स्तंभ घेतात. याचं भान सुद्धा आपण कधी कधी विसरलोय. आणि म्हणून आज प्रशासकीय राजवट या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये काय काय त्या ठिकाणी हैदोस घातले जात आहेत ते एकदा तपासून बघा. किती नुकसान झालंय ते एकदा बघा. जनहिताची कामं किती होत आहेत ते एकदा बघा. प्रशासकीय अधिकारी कोणकोणत्या प्रकारची टेंडर काढतायत, कोणकोणत्या प्रकारची कामं करतायत ते एकदा तपासून बघा. अरे कुठे ना कुठेतरी लोकप्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायित्व होते. जनतेला कुठे ना कुठेतरी ते अँसरेबल होते. जनता त्यांच्या दरवाज्यात जाऊन बसू शकते, त्यांना प्रश्न विचारू शकतात. एखाद्या मंत्र्याला मी रस्त्यात सुद्धा एखादं काम सांगू शकतो, प्रश्न विचारू शकतो. अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये बाहेर जाऊन सुद्धा अधिकारी एखाद्याला आत घेईल की नाही हे त्याच्या लहरीपणावर अवलंबून असतं. त्याच्या लहरीपणावर अवलंबून असतं. लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी सांगत नाही, परंतु लोकप्रतिनिधी हा जनतेला सरळ सरळ त्या ठिकाणी कुठेही तो उपलब्ध होऊ शकतो. जनता त्याला कुठेही जाब विचारू शकते, प्रश्न विचारू शकते, काम सांगू शकतात. परंतु प्रशासकीय अधिकाऱ्याला ते सांगण्याचं धाडस होणार नाही. तुमचे आमचे फोन प्रशासकीय अधिकारी कधी कधी घेत नाहीत. साधा हवालदार घेत नाही, तलाठी घेत नाही, ग्रामसेवक सुद्धा सरळ सांगतो जर आपण बोलवलं तर मी तुम्हाला नाही, माझ्या बॉसनी. त्याचा बॉस कोण? बीडीओ, गट विकास अधिकारी. माझ्या बॉसनी सांगितलं तर मी तुमच्याकडे जाईन, माझ्या बॉसनी मला सांगितलं तर मी उत्तर देईन. काय लोकशाहीमध्ये अधिकार आहेत लोकप्रतिनिधींना? लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी अधिकार फक्त या ठिकाणी कायदे करण्याचे आहेत. आणि ते कायदे तुम्हाला राबवता आले पाहिजेत. अशा प्रकारचे ते कायदे असले पाहिजेत. अधिकाऱ्यांच्या सोयीचे कायदे करून तुम्हाला जनतेला न्याय देता येणार नाही. जनतेला न्याय देता येणार नाही. आणि म्हणून 3 पेक्षा कमी नाही आणि 5 पेक्षा जास्त नाही ही प्रभाग रचना आपण केली. हे वरपासून खालपर्यंत चालत आले. आता नामदार मनोहर जोशी सर स्वर्गवासी झाले. त्यांनी मेरीन काउन्सिल ही एक संकल्पना आणली. मी 1995 सालापासून या सभागृहामध्ये आहे आणि ज्या वेळेला विधेयकावर चर्चा होते ते कुठलंही विधेयक असू दे, मी जातीनिशी सभागृहात बसतो, मी मुद्दामून ऐकत असतो, मी मुद्दामून वाचत असतो. पण गेल्या 4 अधिवेशन 2022 पासून मी पूर्णपणे अस्वस्थ आहे. या सभागृहामध्ये कायद्यावर चर्चाच होत नाहीये. मला वाटतं दुसरे मंत्री मोदी इथं बसलेले आहेत, सुरेशरावजी खाडे, ते पण बहुतेक आपला कायदा आता पास करून घेण्याच्या मनस्थिती दिसतंय. त्यांची बॉडी लँग्वेज दिसते. खरं किती खोटं किती मला माहित नाही. त्यांनी आताच मांडला, यांनी आताच मांडला. 1 महिन्यापूर्वी कायदा मांडायचा, 1 मिनिटापूर्वी, आणि दुसऱ्या मिनिटाला पास करून घ्यायचं. कसलं हे विधिमंडळ? कसलं हे विधिमंडळ? सदस्यांनी कधी वाचायचं? कसलं हे कायदा मंडळ? हे कायदे मंडळ आहे? हे विधिमंडळ आहे? अरे हे एखाद्या पक्षाची तुम्ही कचेरी चालवताय अशा पद्धतीने हे विधिमंडळ चाललंय. हे माझ्यासारख्या माणसाला अति वेदना देणारं काम आहे. वेदना देणारं काम आहे. याच्यातून फार मोठ्या काय अडवणुकीच्या वगैरे गोष्टी आम्हाला करण्याची गरज नाहीये. हे उद्योग पूर्वी पण झालेले आहेत. त्याचा रिझल्ट काय तो लागायचा लागलेला आहे. काय नवीन त्याच्यामध्ये काय नाहीच आहे. मला वेदना फक्त एवढ्याच आहेत की अशा पद्धतीनं हे कायदे मंडळामध्ये कायद्यावर चर्चा किती होते आणि होते की नाही होते
हे एकदा कधीतरी कळलं पाहिजे, म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेदना आहेत. त्यापेक्षा मला इथं उभं राहण्याचं काही कारणच नव्हतं. खरं सांगायला गेलं काहीच कारण नव्हतं. मगाशी पण मी सांगितलं, आमच्या विरोधी पक्ष नाही नानाभाऊ पटोलेंनी सांगितलं की प्रश्नोत्तराचा तास झाला नाही. मी झटकन खाली बसून बोललो, प्रश्नोत्तराचा तास झाला नाही याचं वाईट वाटायचं कारण नाही, पण लक्षवेधी लागले नाही ह्याचं वाईट वाटलं पाहिजे. सर्वसाधारणपणे एका दिवशी 3 किंवा 4 बाळासाहेब पाटील लक्षवेधी लागायच्या, अगदी शेवटच्या दिवशी असतील तर 7-8 लक्षवेधी लागायच्या. पण आता एका दिवशी 35 लक्षवेधी. पूर्वी एखाद्या दिवशी लागलेली लक्षवेधी ती जर चर्चेला आली नाही तर ती दुसऱ्या दिवशी चर्चेला यायची. पण संपूर्ण अधिवेशन संपलं, त्या सदस्याने ती गोष्ट लक्षात आणून दिली तरी सुद्धा त्या सदस्याची लक्षवेधीवर चर्चा होत नाही. सभागृह चाललंय कोणत्या दिशेनं? सभागृह कोणत्या दिशेने चाललंय? आणि म्हणून हे सभागृह चुकीच्या दिशेने नेऊ नका. ठीक आहे, आम्ही संख्येनं कमी आहोत, पण संख्येनं कमी असलं तरी आमच्या बाजूला काहीतरी अनुभव आहे. तुमच्याही बाजूला सचिव काही जुने जाणते अनुभवी सचिव आहेत, कधीतरी त्यांच्याकडे चर्चा करा. त्यांना कधी या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची उच्च परंपरा, त्यांनी तुमच्या माझ्यासारखे अनेक लोकप्रतिनिधी बघितलेले आहेत, अनेक अध्यक्ष बघितलेले आहेत, अनेक सरकार बघितलेली आहेत. ते कसं चालत होतं ते कधीतरी समजून घ्या. आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी आपण आहात. ह्या विधिमंडळाचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक वेगळा मानसन्मान आहे. वेगळी एक या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बघण्याची एक संपूर्ण देशाला आदराची भावना आहे. ती भावना मोडीत काढू नका, एवढंच तुम्हाला सांगतो. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केवळ नगरपालिका महानगरपालिका नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पण थांबलेल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात, आमदारकीच्या निवडणुका होतात, खासदारकीच्या निवडणुका होतात, सोसायट्यांच्या निवडणुका होतात, बँकांच्या निवडणुका होतात. मला कळत नाही की हे रिझर्वेशनचा काय तिथंच तेवढं, बाकीच्या ठिकाणी ते लागू होतंय. मग जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिकेला का लागू होत नाही ह्याचा काही कोड मला काही सुटलं नाही. त्याबद्दल जर काही सांगितलं असतं तर आम्ही काही समजू शकलो असतो. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, हे अशा प्रकारचं विधेयक अनेक वेळा येऊन गेलं, अनेक वेळा विधेयक गेलं. मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगेन की आज जवळजवळ अधिकृतपणे 2011 नंतर आपल्याकडे जनगणना झाली नाही, परंतु 2011च्या जनगणनेप्रमाणे 48% जनता ही आता शहरामध्ये राहते. परंतु अधिकृतपणे जर फ्लोटिंग पॉप्युलेशन वगैरे जर बघितलं तर 58% जनता ही आता शहरामध्ये राहायला आलेली आहे. 1962 साली 72% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहत होती आणि 28% जनता ही शहरात राहत होती. आज 58% जनता शहरात राहते आणि 42% फक्त ग्रामीण भागामध्ये राहते. माझ्यासारख्याचाच एखादा मतदारसंघ असेल की ज्याला शहरीयत नाहीये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माझाच तेवढा मतदारसंघ असा आहे की ज्याला अजिबात शहर नाही, असा एकमेव मतदारसंघ आहे. पण आता या तिथे बसलेल्या 288 आमदारांपैकी मला वाटतं बहुतांशी आमदारांना आता शहर आहेत. आणि म्हणून या शहरातून इथल्या लोकप्रतिनिधींना जनतेला कशा पद्धतीनं सोयी सुविधा देता येतील, ह्याच्याकरता अधिकार त्यांना कसे मिळतील याचा जास्तीत जास्त विचार करावा. मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये या सभागृहातून कुठल्याच मंत्र्यावर वैयक्तिक आरोप केलेले नाहीत. कुठल्याच मंत्र्यावर तू भ्रष्टाचारी आहेस, तू चोर आहेस, तू लुच्चा आहेस, तू लपंग आहेस अशा प्रकारचा शब्द व्यक्त केलेला नाही, कधीच नाही. म्हणजे असला तरी केलेला नाही. मी माझ्या वैयक्तिक कुठल्याही गोष्टी करता सभागृहाचा वापर कधीच करून घेत नाही. परंतु आता हे फार व्हायला लागलंय, डोक्यावरून पाणी जायला लागलंय, कुठेतरी वाईटपणा घेण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून या कायद्याच्या निमित्तानं मी सांगतो की अजूनही महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहिला पाहिजे. या महाराष्ट्राचा आदर्शाने अनुकरण देशातल्या इतर भागाने केला पाहिजे. अशा पद्धतीचे विचार या सभागृहाच्या माध्यमातून बाहेर जावेत. नपेक्षा आता या सभागृहाचा वापर, अध्यक्ष महोदय 2 मिनिटं, या सभागृहाचा वापर वैयक्तिक हिशेब चुकते करण्याकरता व्हायला लागलाय. मी पहिल्यांदा बघतोय वैयक्तिक आपल्यासारखा माणूस अध्यक्ष म्हणून बसतो, एखादा सदस्य इथं येतो, कोणावर तरी आरोप करतो आणि आपण वरून आदेश देऊन टाकता, ह्याची SIT लावा, ह्याची चौकशी लावा. अरे हे मी बघितलंच नाही कधी, हे कधी बघितलंच नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय बिलवर बोला भास्कर जाधव कंक्लूड करा. अध्यक्ष महोदय, तुम्ही पण सिनियर आहात. बिलावर बोलत असताना अनेक विषय बोलले जातात.
मी विधिमंडळाच्या बरोबर आहे, कामकाजासंदर्भात पण बोललो. आज शेवटचा दिवस आहे. हो, गोड करावा. भास्कर जाधव साहेब, आज शेवटचा दिवस आहे. लई गोड काम आहे करावा, आपल्याकडे. गोड करावा. शेवटचा दिवस हा गोड करावा, दिन गोड करावा. काय करू कोणाच्या इथे बघून बोलत नाही. भास्कर जाधवजी हवंय कशाला अधिवेशन बसून मंत्री महोदय कृपा करून बसून नको बोला. बोलत नाहीये. भास्कर जाधवजी कंक्लूड करा, चला प्लीज. झाला आता कन्क्लूड. मी एक सन्माननीय तास बोलेन सदस्य अध्यक्ष महोदय आदेश बिलावर मला तुम्ही 34 खाली थांबवू शकत नाही नाही अध्यक्ष थांबतो, महोदय. मी कुठे थांबतो. हा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. 34 खाली तेही थांबवता येणार नाही तुम्हाला. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मुद्दा एवढाच आहे, विधेयक फार मोठं नाहीये, पण या विधेयकाच्या माध्यमातून विधिमंडळाच्या कामकाजाकडून काय अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या हे मी मांडण्याचा प्रयत्न केला. वाईट वाटायचं काही कारण नाही, परंतु सभागृहाला अकॅडमिक डिस्कशन आवडतच नाहीये. अकॅडमिक डिस्कशन नको. एकमेकाचे हेवे देवे काढले, एकमेकाचा सूड उगवला, सरकारी यंत्रणा त्याच्या विरोधात कशी वापरली. अरे काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून अकॅडमिक डिस्कशनच्या संधीच मिळत नाही. आणि म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून मी सांगितलं. आणि म्हणून मंत्री महोदय आम्ही काय तुम्हाला हे विधेयक मागे घ्या वगैरे सांगणार नाही. याच्यात काय नवीन काय नाहीच आहे. 2015, 2017, 2019, 2022 तुम्हीच सांगितलं. त्याच्यामध्ये 2024 फक्त एका मिनिटापूर्वी हे इंट्रोड्यूस करायचं आणि 1 मिनिटामध्ये त्याला मंजुरी घ्यायची. एवढी अर्जन्सी काय, घाई काय. परंतु मी एवढंच सांगतो की लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणिक कमी करू नका. लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणिक जेवढे कमी कराल तेवढी लोकशाही अडचणीत येईल, तेवढं प्रशासन मुजोर होईल. ते होऊ देऊ नका एवढी विनंती करतो. आणि या ठिकाणी काय विरोध करायला मी सुरुवातीला बोललो, पण विरोध करून काय फायदा नाही आणि पाठिंबा देऊन काय पाठिंब्याची काही गरज नाही. कारण विरोध करायचा असता तर 1 मिनिटापूर्वी आला असतं कशाला, नाही 1 मिनिट मंजुरी झालं असतं कसं. पण भविष्यामध्ये हे कायदे मंडळ आहे, इथं कायदे करण्याकरता म्हणून जास्तीत जास्त वेळ दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सन्मान्य सदस्य आशिष